गाइज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जातोय लाखनवाडी गुणवंत बाबाच्या दर्शनाला. तिथे आपण त्यांचं दर्शन घेऊया. चला तर आपण निघूया लाखनवाडीसाठी. तर गाइज, आता आम्ही निघालेलो आहे लाखनवाडीसाठी. माझ्यासोबत आहे नीरज आणि सागर. हाय का सागर? तर चला आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. आपण समोर तुम्हाला लवकरात लवकर आपण भेटूया लाखनवाडीला. तर गाईज, आता आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरण्यासाठी. बघा, आम्ही पेट्रोल भरून राहिलो. पेट्रोल भरणं झालं की आम्हाला लागलेली आहे थोडीशी भूक. थोडा नाश्ता करून घेऊ आम्ही. देन मग आपली समोरची जर्नी आपण कंटिन्यू करून घेऊ. तर गाईज, आता आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी. आता आम्ही पोहोचलो आहे चांदूर बाजार. आम्ही चांदूर बाजार रोडने जातो आहे लाखनवाडीला. बघा, इथे नाश्तासाठी थांबलेलो आहे आम्ही. नाश्ता सुरू आहे इथे. आता नाश्ता करतो आम्ही, देन निघतो. तर गाईज, हे बघा, आम्ही पोहे खात आहे. या तुम्ही पण कधी नाश्ता करायला. गाईज, आता आम्ही निघालेलो आहे नाश्ता करून. चांदूर बाजारला आम्ही नाश्ता केला होता. आता आम्ही चांदूर बाजारवरून निघालेलो आहे. इथून लाखनवाडी 18 किलोमीटर आहे. आता आम्ही चांदूर बाजार परतवाडा रोडने इथून जातो आहे. चला लवकरात लवकर भेटूया आता लाखनवाडीला आपण. गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे लाखनवाडीला. जस्ट 5 मिनिट झाले. हे बघू शकता तुम्ही. इथे हे माझ्या मागे मंदिर आहे. आता आपण महाराजांसाठी हार, फुलं, नारळ आणि त्यांना सगळ्यात जास्त प्रिय असणारे भजे घेऊन घेऊया. चला. हे बघा गाईज, हा पूर्ण मंदिराचा हे पटांगण आहे. इथे तुम्ही चप्पल स्टँड आहे, चप्पल काढू शकता. इथे अन्नशाला आहे, इथे जेवण पण करू शकता तुम्ही. आणि समोरच हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. भंडारा वगैरे होतो, आपल्याला भंडारा करायचा असेल तर
हे बघा किती सुंदर असा आवार आहे इथे. इथे कोणाला राहायचं असेल तर त्यासाठी इथे रूम्स पण अवेलेबल आहेत. हे बघा इथे हवनकुंड आहे. ते हवनकुंडाचं दर्शन आपण करू शकतो. हो हे प्रल्हाद बाबांचं स्थान आहे. त्यांचं छोटंसं असं मंदिर आहे प्रल्हाद बाबांच्या समाधीचं इथे. आता सध्या साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे मंदिर बंद आहे. 10-15 मिनिटांनी मंदिर उघडेल आता. त्यानंतर आपण दर्शन करू घेऊया बाबांचं आणि त्यानंतर आपण जाऊया त्यांच्या आईच्या घरी. तिथे आपण त्यांच्या पाण्याचं दर्शन करून घेऊया. हा गुणवंत बाबांच्या मंदिराचं मेन द्वार हे आहे. इथूनच आपण त्यांच्या दर्शन करू शकतो आपण. आता सध्या साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे बंद आहे मंदिर. बस 10-15 मिनिटांमध्ये चालू आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तसं तर गुणवंत बाबांच्या मूर्तीचा छोटासा एक झलक तुम्हाला मी दाखवलेली आहे. कारण तिथे आपल्याला अलाव नाही करत व्हिडिओ किंवा फोटोज काढायला. तरी आपण छोटीशी झलक त्यांची दाखवलेली आहे. आता आपण जातो आहे त्यांच्या आईकडे. आईंचं घर आहे तिथे. बेसिकली मामाचं घर आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांचा लहानपणीचा पाळणा आहे. तिथे आपण जाऊया. चला. हे आहे सुलाई मातेचं मंदिर. गुणवंत बाबांच्या आईचं मंदिर आहे. ही मूर्ती आहे इथे त्यांची. इथे पाळणा आहे. छोटंसं असं मंदिर आहे हे. तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. दोन्ही मंदिरांचं दर्शन झालेलं आहे. गुणवंत बाबांच्या मंदिरांचं पण दर्शन झालेलं आहे आणि सुलाई आई त्यांच्याही मंदिरांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता आपण चला घरी जाऊया. आम्ही निघालेलो आहे घरी जायसाठी. तुम्हाला हा लाखनवाडीचा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा. कॉमेंट करा आणि